मार्गदर्शक असेल की जिने आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात सगळ्यात मिळाली काय आपल्याला झाली, ठीक आहे. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, सर्वांनी आपले शूज काढून ठेवावे आणि तुम्हाला सर्वांना मी माझ्या इमोशन्स किंवा माझ्या जे काय आतल्या गोष्टी आहेत आंतरिक आध्यात्मिक म्हणा किंवा त्यातून मी आज तुम्हाला सगळ्यांना तुमच्या गुरुचं दर्शन करण्याचा एक प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला तुमच्या गुरुचं दर्शन करायला आवडेल काय? असं बघायला आवडेल की तुमचा गुरु तुमच्याकडे बघतो समोर आहे, असा अनुभव करायला आवडेल काय? ते फिलिंग करायला आवडतील काय? आमचे गुरु आमच्या साथीच करायचे आणि त्यांच्यानंतर आम्हाला अनेक आध्यात्मिक गुरु सुद्धा मिळाले. तर आमचं भाग्य आहे की आम्हाला पहिला साथीच मिळाले. तर आज असे अनेक गुरु आहेत आपण बघू शकत नाही, आज आपल्या समोर नाही तर लांब आहे. तर आज अशा गुरुचं दर्शन करायला आवडेल तुम्हाला. पण गुरुचं दर्शन घेण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आयुष्यात मार्गदर्शक जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. अनेक वेळा आपण काय चुकतो की आपण एका ठिकाणी नोकरी करतो, नोकरी करत असताना डायरेक्ट मॅनेजरचं काम करतो का आपल्याला. पण ज्यावेळी आपण खाली काम करत असतो त्यावेळेला आपल्याला काय येतं की मॅनेजर पासून पैसे मिळवतो आणि आम्ही काम करतो. ही चुकीची गोष्ट वाटते की नाही? मॅनेजर काय करतो, बसून पैसे मिळवतो आणि आम्हाला काय करायला काम करावं लागते. अशी मेंटॅलिटी ही खूप चुकीची आहे. अनेक ठिकाणी असं केलं होतं की पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे, माणसामध्ये बदल होत जातो. तो आर्थिक असेल, मानसिक असेल, सामाजिक लेवलला असेल, ज्याची ओळख नव्हती काय त्याची ओळख निर्माण झाली आणि ओळख निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीमध्ये एक असा इगो येतो, अहंकार येतो आणि त्याला असं वाटतं की मला फक्त ह्या लोकांनी मॅप दाखवलाय, यायचं काम कोणी केले, प्रयत्न कोणी केले. पण मला एक सांगा, आज हिंदी येत असताना सुद्धा जर मॅप नसता तर किती अडचण आल्या असत्या. एक छोटासा मॅप जर नसता अडचण आल्या असत्या का नाही? मॅप असताना सुद्धा अडचण आल्या काय काही लोकांना. आजूबाजूला आपण फिरत होतो का नाही? थोडा इगो पण लागणार आहे मॅडम, नंतर सॉंग घ्यायचं आहे. हा आणि बास कमी करा, ट्रबल थोडासा आहे का. हॅलो, आता आवाज येतो ना व्यवस्थित? मागं आदित्य नाईक सर येतो आवाज सर? आवाज घुमतोय, हे हॉलचा प्रॉब्लेम आहे. तो काय करू, ती काठी फेकतो की ज्या काठीने त्याला आयुष्यभर आधार दिला होता, ज्यावेळी त्याला खऱ्या अर्थानं आधाराची गरज होती. आज आपल्या लोकांच्या मध्ये अशा अनेक लोकांच्या मध्ये काही विचारसरणी चुकीच्या ज्या असतील त्या चुकीच्या विचारसरणी काढणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. महाभारत माहिती आहे सगळ्यांना? महाभारतामध्ये काय काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाभारतामध्ये एक युद्ध घडलं हे तर माहिती आहे. युद्धामध्ये दोन टीम होत्या. कुठल्या टीम होत्या? एक पांडवांची टीम होती, दुसरी कुठली होती? कौरवांची टीम होती. आता या दोघांच्या मध्ये सेंटरला एक व्यक्ती होता. कोण माहिती आहे? हॅलो, श्रीकृष्ण सेंटरला होते. श्रीकृष्णांच्याकडे दोन्ही टीम गेल्या होत्या. काय करण्यासाठी गेल्या होत्या की असं युद्ध करायचं आहे आणि तुमची आम्हाला काय पाहिजे? साथ पाहिजे, मदत पाहिजे. हे जर सांगितलं होतं. साथ पाहिल्यानंतर काही श्रीकृष्णाने दोन अटी ठेवल्या की मी साथ दोन प्रकारे देणार. एक तर माझे सगळे सैनिक मी काय करणार तुम्हाला देणार आणि दुसरी अट काय होती? दुसऱ्या टीमला मी फक्त मी असणार सोबत. मी शस्त्र उचलणार काय? शस्त्र मी उचलणार नाही. मग पूर्ण सैनिकांची टीम कोणाला दिली? कौरवांना दिली. आणि श्रीकृष्ण कोणाच्या बाजूला आले? ऍक्च्युली हे मागून घेतलं होतं, असं काही श्रीकृष्णाने केलेलं नव्हतं. हे ज्यावेळी त्यांच्यासमोर तो प्रस्ताव मांडला होता त्यावेळी दुर्योधनने सांगितलं होतं की आम्हाला तुम्हाला घेऊन काय उपयोग नाही, तुम्ही काय शस्त्र बी उचलणार नाही, काय करणार बी नाही, मग त्यावेळेस तुम्ही नसणारच, मग तुमची टीमच घेऊया ना. त्यांनी टीम घेतली आणि पांडवांनी काय केलं? फक्त श्रीकृष्णाला घेतलं आणि श्रीकृष्णाने काय काम केलं? पूर्ण महाभारतामध्ये मार्गदर्शकाचं काम केलं, रथामध्ये बसून सारथीचं काम केलं, दाखवण्याचं काम केलं. आता मला सांगा, महाभारतात तुम्ही जर टीव्ही मध्ये बघितलं असेल किंवा कुणी वाचलं असेल, अनेक रथ उद्ध्वस्त झाले. अशा काही गोष्टी आहेत. यांचा पान केला, मग त्यांचा पान केला, यांनी भाला फेकला. ते आम्ही टीव्ही बघितलं पाहिजे. एक पान सोडला की असं 50 पान जायचे, ते जाळत जायचा, नागोबा जायचा, असं सगळं काय होत होतं. पण त्यावेळी काय खरं होतं काय? पण ज्या रथावरती आक्रमण झालं, अनेक रथ उद्ध्वस्त झाले. पण ज्या रथामध्ये श्रीकृष्ण होते तो रथ उद्ध्वस्त झाला काय? नाही झाला. आणि गंमत अशी होती की त्या रथामध्ये बाण मारण्याचं काम कोण करत होतं? अर्जुन करत होता. अर्जुन कोणाचा शिष्य होता?
द्रोणाचार्यांचा. त्यांना युद्ध कला कोणाकडे शिकली होती? आता असं असताना सुद्धा द्रोणाचार्य कुठल्या टीम मध्ये होते? विरोधकाच्या टीम मध्ये होते. अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि ह्या गोष्टी होत असताना अर्जुन एक बाण मारल्यानंतर जो इफेक्ट व्हायचा तो तिकडे 10 बाण आल्यानंतर सुद्धा इफेक्ट होत नव्हता. ती एक एनर्जी ताकद त्यांच्यात वाटली होती. त्याच्या एका बाणामध्ये जी काही ताकद होती ती त्यांच्या 10 बाणामध्ये ताकद नव्हती. असं युद्ध होत 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 गेलं. युद्ध शेवटी जिंकलं. कुणी जिंकलं? पांडवांनी जिंकलं. आज पांडवांनी युद्ध जिंकल्यानंतर अर्जुनामध्ये थोडासा अहंकार तयार झाला. अर्जुनामध्ये काय झालं? एक अहंकार तयार झाला. तो असं म्हणत होता की युद्धात मीच सगळं. श्रीकृष्ण काय नुसता वर बसला होता. त्याने काय केले? काय जसं आपण विचार करतो की वरला माणूस फक्त बसून पैसे मिळवायला आमच्या जीवावर करतात ना लोक विचार, पण तसं नसतं. श्रीकृष्ण खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी युद्ध संपलं, युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं अर्जुन रथातनं उतर. अर्जुन काय म्हटलं माहिती? मी नाही उतरणार, तुम्ही उतरा. श्रीकृष्ण म्हटले नाही मी उतरून चालत नाही, तू उतर. तर नाही म्हटला मी उतरून काय, मी एवढा ताकदवान व्यक्ती आहे, एवढं युद्ध मी जिंकलंय, मी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, माझ्यामुळे सगळं झालंय. हा अहंकार त्या डोक्यात होता. तरी सुद्धा श्रीकृष्णाने म्हटले मी सांगतोय मग तू उतर. आणि ज्यावेळी अर्जुन रथातून उतरला त्यानंतर श्रीकृष्ण उतरले आणि मग तो रथ उद्ध्वस्त झाला. काय झालं? उद्ध्वस्त झाला. त्यावेळी अर्जुनाला त्यांनी सांगितलं त्या रथात मी होतो, माझी एनर्जी होती म्हणून तुझा रथ व्यवस्थित होता. जर तू कधी काही करू शकत असतास, जोपर्यंत मी तिथं नाही तुझा असून पण काही उपयोग नाही. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे गुरु असतात, असे मार्गदर्शक असतात की ज्यांना आपण दुय्यम स्थान द्यायला चालू करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही असून सुद्धा आपलं झिरो व्हायला चालू होतं. ह्याच गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की गुरु किती महत्वाचा आहे. तर आमच्या आयुष्यामध्ये जे आम्हाला गुरु लाभले, जे मार्गदर्शक लाभले, ते दोन्ही पद्धतीने आमच्यावर काम करतात. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन पण करतात, आमच्यासाठी शस्त्र पण उचलतात, आमचे सुख दुःखात पण ते असतात, आम्हाला सगळ्याच गोष्टी ते एकदम आपलं समजून करतात. असा एक गुरु आम्हाला लाभला. ह्या गुरूंच्या मुळे आमच्या आयुष्यामध्ये बदल घडला आणि हा बदल तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडावा अशी इच्छा आहे. ह्यासाठी आपण साधिक सरांना इन्व्हाइट करायचं. इन्व्हाइट करण्याआधी